नमस्कार सगळ्या कोंकणी किचनात तुमगे स्वागत असा। आज हांव केलेला हळवा वडी एकदम क्रिस्पी आणि टेस्टी हळवा पानाची वडी कशी करची म्हणून तुम्ही ह्या व्हिडिओ पळया आणि कोंकणी किचनात लाईक शेअर आणि सबस्क्राइब करूक विसरू नका। हळवा पानाची वडी करू हा हिंगा हळवा पान घेतला आणि ते बरे दोन्ही बाजून बरे स्वच्छ कन धुवून घेतला। आता आमके हे पान एक एक कण घेऊन कपड्यान पुसून घेऊ जाई। हळू पुसायचे नाजाल्यार हे पटकन पिंदू बी शकता। अशकन दोन्ही बाजून पुसून घेवचे। अशेत कन हा आता सगळं पान पुसून घेता दोन्ही बाजून। आता पान बरे कन धुवून घेतले। आता एक मेन स्टेप करू आमका ते म्हटल्यार जे फाटले हे देठ उरतनी हे चाकवान असे पातळ कटकन घेऊ जाय। हे वैल भाग हे पळे असे आणि हे साइडीची हे असनी हे मोठे उरल्यार हे बी बारीक कटकन घेऊ जाय। अशेत कन आता दुसरे पान भी हांव कटकन घेता। हे सगळं पानाचे अशकन देठ खाण घेतले फाटल्यान। आता एक लाटणी घेऊन आमका हेजे वेल्यान फिरव जाय। अशकन फिरेला हे वडी करतना रोल करतना मी इजी जाता। रोल मध्ये काच सुटना अशकन हे सगळं बाजून फिरवून घेवचे। आता अशकन हांवे सगळे पान तयार करून घेतले। आता मुकाल तयारी करूया। हा विधा मीडियम साइजाचे हळवाच पान घेतला त्यासाठी हाय एक कटोरीत ह्या कपा मापान 2 कप इतले बेसन घेतला। आता हितून 2 चमचे तांदळा पीठ घालू लागला। तुम्ही इंगा तांदळा पीठ नाजला बारीक रवो बी 1-2 चमचे घातला चलता। हेजेन वडीले बरे कुरकुरीत जातात। आता तशेत 1 चमचो मिरसांगे पावडर, थोडीशी हळद, अर्ध चमचो कोथिंबीर पावडर, थोडस जिऱ्या पावडर घालू लागला हांव, 1 चमचो आला लसणाची पेस्ट, चवी प्रमाणे मीठ, 2 होड चमचीतला हिंगा, तीळ घेतला, थोडस वोवो अशेत हातीन हांव क्रश करून घालू लागला आणि हा हिंगा चिंच आणि गूळ मिक्स करून घेऊन एक पेस्ट करून घेतले उदा असे अत्ते घाण घेऊ लागला। चिंचा उदा घातल्यार जे हळवा पानाचे थोडे खास सुटले जाता ते खास सुटना। आता मी तू थोडे उदा घाण घेऊ लागला म्हणा हे जे एक आमका पेस्ट तयार करून घेऊ जाय। आमके एकदम स्मूथ अशकन घेऊ जाय। गाठ गाठ असे सगळे अशकन फोन घेऊन बरेशे स्मूथ असे कण घेऊ जाय। अशकन जाड असे आहे फीट तयार करून घेतले। एकदम पातळ उरू जाय ना इतले जाड तरी उरू जाय हे फीट। आता मुकाल तयारी करूया। आता हिंगा एक पान घेतला जे उलट बाजू असपळे ते घेवचे पहिले आणि तेजेवर आमका फीट लावून घेऊ जाय। हे फीट हिंच्यान वैल्यान सकल असे लावून घेवचे। एकदम जाड लावून घेऊ जाय। एक हातीन पान घट्ट धरचे आणि हे अशकन पुरा लावून घेवचे।
अशकन हाय एक पाना पुरा लावून घेतले। आता दुसरं पान घेवचे आणि ते असे उलट कन लावचे। उलट म्हणल्यार हे वैल भाग असे वयर येवचे आणि हो सकल भाग असे। ह्या पद्धतीन दुसरे पान लावून घेवचे। आता तेजे वयल्यान परत फीट लावचे। आता हेजे वयल्यान अनेक पान लावून घेवला ते आता परत असे लावचे। आता परत हेजे वयल्यान फीट लावून घेवचे। आता 3 पान घातले अशेत कन आता आणि 2 पान हा घाण घेता। हाय आता 5 पान घाण घेतली टोटल। आता हे साइडीचे पहिले अशकन फोल्ड करून घेवचे आणि तेजे वयल्यान परत फीट लावून घेवचे। आता ह्या बाजून बी तसेच फोल्ड करून घेवचे आणि तेका असेच परत फीट लावचे। आता जो खालचा भाग असा तो असे वयर फोल्ड करचे आणि तेका परत फीट लावचे आणि तसेच आता वयरचे जो भाग असा तो बी अस भितर फोल्ड करचे आणि तेका बी वयल्यान फीट लावून घेवचे। अशकन एक चौकोनी पैल कन घेऊ जाय स्क्वेअर। नंतर हे परत आता फोल्ड करचे। हे असे भितरल्यान फोल्ड करचे राउंड। हे पळया अशकन फिरोच हे पान हे अशकन फिरोचे आणि पूरा लास्ट पर्यंत थोडचे हे पळया असे हे बय हे ह्या रीतीन तयार झाले। अशकन हाय रोल तयार करून घेतले। हे आता आमका उकण घेऊ जाय स्टीम करू दवर जाय त्यासाठी हा हिंगे प्लेट घेतला। हेका बारीक बोते असत होल असा हेका आणि हेका हाय तेल लावून घेतला। आता मी हे जे भरिले ते ह्या बाजून सकल करचे असे आणि हे असे उकडू दवरचे। आता दुसरो बी रोल असे तयार करून घेता। आता अशकन हाय दोन्ही रोल तयार करून घेतले। आता हे उकडू दवरता। हा हिंगा इडली आयदना थोडे उदा दवरला गरम करूक। आता उदा गरम झालते। आता हितून ही प्लेट दवरून घेता। आता हे धापून घेऊन व्हड गॅसीचेर एक 5 मिनिट आणि मीडियम गॅसीचेर 25 मिनिट अशेच आमका उकडू दवरू जाय। आता एक 20 मिनिट झाले। आता मी हे ओपन करून पळया। आता हे पळया हेजे कलर बी चेंज जालो। आता हिंगा गॅस बंद करून घेता आणि हे आता थोडा वेळ थंड करू दवरता। मागीर हा तुमका हे कट करून दाखयता। आता हे थंड झाले। आता मी हे कट करून घेया। अशकन मोठमोठे जाड असे कट करून घेवचे। हे पळया कितले मस्त कट जावला। आता हे दोन्ही रोल कट करून घेतले। आता मी हे फ्राय करून घेया। हे एक पेटी अशकन तयार करून फ्रिजात दवरला बी चलता आणि मागीर तुमका केन्ना जाय तेन्ना तुम्ही हे फ्राय करून घेऊन खाऊ शकतात। आता मी हे फ्राय करून घेया। गॅस एकदम बारीक दवरचे
आणि अशकन भाजून घेवचे। अशकन फिरवून घेऊन दोन्ही बाजून बरे कन भाजून घेवचे। हे पळया मस्त कलर येला आणि भाजले। आता हे एक प्लेटा खांड घेता। आता अशकन बाकीचे भी भाजून घेता। मस्त अशी कुरकुरीत अळवा वडी तयार झाली। तुम्ही भी हे एक पटी नक्की कन पळया आणि कोंकणी किचनाक लाईक शेअर आणि सबस्क्राइब करू विसरू नका। आणि हा व्हिडिओ पळयल्याबद्दल तुमगे धन्यवाद।